निकिताज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लच्छा पराठा. त्यासाठी आपण 1 कप ह्या मेजरमेंट कपने 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रोज रोज भाकरी चपाती खाऊन मुलांनाही कंटाळा येतो टिफिनला किंवा वेगळं असं काही, म्हणून आपण आज लच्छा पराठा बनवणार आहोत. बेकिंग पावडर घालून घ्यायची आपण अर्धा चमचा, आणि त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपण तेल घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि मैदा सेम घेतला तरी चालतो. मैद्यामुळे एक लचक येते किंवा लवचिकता येते पिठाला. पण आता आपण इथे फक्त गव्हाच्या पिठाचेच लच्छा बनवणार आहोत. छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि रेस्ट करण्यासाठी आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात. छान मळून घ्यायचं आहे. मळल्यामुळे पदरही छान सुटतात आणि अगदी मऊ लुसलुशीत होतो. आता आपण थोडंसं तेल छान असं हे मळून घ्यायचं आहे. छान असं मळून झाल्यानंतर आपण रेस्ट करण्यासाठी अर्धा तास असं झाकून ठेवून देऊयात. एका भांड्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेऊयात. अगदी मोठा चमचा घ्यायचा आहे, 1 चमचा बटर. त्यानंतर लसूण, मिरची, कोथिंबीर अशी दरदरी पिसलेली किंवा जाडसर आपण कापूनही ही लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेऊ शकतो. तर मी इथे जाडसर अशी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे, ती 1 चमचा घेतली आहे. त्याच्यानंतर आपण मिक्स हर्ब सीझनिंग हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स मोठा 1 चमचा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घातलं तर अगदी छान लागते लच्छा पराठ्याची चव. एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊयात. असं हे आपलं मिश्रण तयार झालंय. आता हे पीठ आपण थोडंसं मळून घेऊया. छानपैकी ते रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं. आता त्याच्यात एकदम पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची. अशा प्रकारे चपाती ही लाटून घेतलेली आहे आणि त्यावर आपण आता हे मिश्रण
पसरवून घ्यायचं आहे. आणि पिझ्झा कटरने आपण आता हे कापून घेणार आहोत असं, आणि त्याचे रोल बनवून घट्ट असे रोल बनवायचे. असं हे लच्छा पराठाचं तयार झालेलं आहे. आपण त्यावर कलंजी करून घेऊया आणि थोडी कोथिंबीर. छानपैकी लाटून घ्यायचं. असा लच्छा पराठा तयार झाला. आपण भाजायला घेऊ. तवा छानपैकी तापलेला आहे आणि आपण पराठा घालून घेऊ. छान एका साईडनी झालं की दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बटर किंवा घी लावून घ्यायचं. लच्छा पराठा खायला खूपच छान लागतो. छान खरपूस असं भाजून घ्यायचंय सर्व बाजू. आवडत असल्यास भरपूर प्रमाणात आपण बटर तूप लावू शकतो. आणि हा दह्याबरोबर सॉस चटणी वेगळी अशी भाजी करण्याची या पराठ्याला गरज नसते. छानपैकी खरपूस भाजला गेलेला आहे. पाहू शकता. काढून घेऊया. आता ही दुसरी चपाती तयार झाली आणि त्याला आपण मिश्रण लावून घेणार आहोत. कटरच्या साह्याने कापून घेऊया. असं अगदी सोपी आहे, पटकन होते आणि चवीला खूपच उत्कृष्ट. केल्यानंतर आणि खाल्ल्यावर तुम्हाला कळेलच. असे गुंडाळ करून घ्यायची आणि हे रोल एकमेकात गुंतवायचे. ती सोपी पद्धत आहे आणि पटकन होते. पाहू शकता. असा हा दुसरा लच्छा पराठा तयार झाला. आणि आता भाजायला घेऊयात आपण. छानपैकी एका साईडने भाजून घ्यायचं आहे. नंतर पलटी करूयात आपण. बटर किंवा तूप काहीही दोन्ही साईडनी छान लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लच्छा पराठा आपला तयार झालेला आहे.
नक्की करून बघा आणि कमेंट्सद्वारे मला सांगा तुमचा लच्छा पराठा बनवून झालेला कसा लागला तुम्हाला ते. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.